श्रुतलेखनाचे महत्त्व. श्रुतलेखनामुळे विविध मात्रांच्या ध्वनीतील उच्चारणातील फरक लक्षात येतो. एकाग्रता वाढते. विरामचिन्हाच्या उच्चारणातील फरक समजतो. लेखन कौशल्य सुधारते. नवीन शब्दांचा, वाक्यप्रचारांचा, म्हणींचा परिचय होतो. हस्ताक्षर सुधारतात. शुद्ध लेखन कसे करावे हे कळते. पुढील शब्द ऐका व लिहा. निर्मिती. बर्फवाल्याकडे. ऐक्याची. विक्रमादित्य. महाराष्ट्र. पुढील उतारा ऐका व लिहा. एका श्रीमंत माणसाजवळ एक पोपट होता. त्या पोपटास त्याने एका मोठ्या व सुंदर पिंजऱ्यात ठेवले होते. तो त्याला चांगली फळे खायला घालीत असे. त्या पोपटाला तेथे सर्व सुखे अनुकूल होती. तरीही तो मनात नेहमी झुरत असे. माझे जातभाई जसे मोकळेपणे या जंगलातून त्या जंगलात जातात आणि या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारतात, तसे मला करायला मिळाले तर किती बरे होईल. एके दिवशी चुकून पिंजऱ्याचे दार उघडे राहिल्याने त्या पोपटाची इच्छा पूर्ण झाली. या पिंजऱ्यातून पोपट घाईने बाहेर पडून लांबच्या आंब्याच्या झाडावर जाऊन बसला. थोड्या वेळाने त्याला भूक लागली तेव्हा इकडे तिकडे पाहू लागला. चमचमाट ढगांचा आवाज होऊन पाऊस पडायला लागला. त्या बिचाऱ्या पोपटाचे फारच हाल झाले. अशा गोष्टीची त्याला कधीच सवय नव्हती. शेवटी पावसात भिजून व थंडीने काकडून त्याचे तेथेच प्राण गेले. मरता मरता तो म्हणाला, मला जर पुन्हा त्या पिंजऱ्यात जाता आले तर त्यातून बाहेर पडण्याची मी पुन्हा इच्छा कधीही करणार नाही. तात्पर्य: ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. कल्पक होऊया